महाराजांचे अनुभव. रघुवीर भास्कर पुरंदरे, राहणार वांद्रे यांचे श्री साईबाबाबद्दल अनुभव. प्रथमतः मी शिर्डीस गेलो तेव्हा बरोबर माझी आई, बायको, माझ्या मुली, भाऊ व भाचा असे होते. जाताना माझी लहान मुलगी फारच आजारी होती. त्यावेळी माझ्या आईच्या मनातून मुळीच लांबचा प्रवासात नेण्याचे नव्हते, परंतु मी कुणाचेच ऐकले नाही व तसाच निघालो. तो दिवस श्रावण वार 5चा होता. त्यावेळी प्रथमचं मी सर्व मंडळीसह श्रीच्या दर्शनास शिर्डीस गेल्यावर पूजा हार वगैरे करून मी लांब सरपणाच्या खोळीपाशी बसलो, परंतु मला श्रीने आपल्या चरणापाशी जवळ बोलवून बसविले. मी पाय दाबू लागलो व श्री मधून मला चिलीम देऊ लागले. ती घेण्याचे मी पुष्कळदा नाकारले. त्यावर बरीच मंडळी मजवर रागावली व म्हणाली की बाबा आपणास चिलीम देत असता आपण घेतली नाही, हे बरे केले नाही असतो. मी 3ऱ्या प्रहरी पुन्हा श्रीच्या चरणाशी गेलो. त्यावेळी बरीच मंडळी तेथे होती. त्यावेळी तर त्यांनी मला जबरीने चिलीम देऊन ओढण्यास सांगितले व म्हणले की लोक वेडे नाहीत, काहीतरी विचार करूनच आपण वागावे. पुढे अनेक वेळी मी सर्व मंडळीसह श्रीच्या दर्शनास जात असे. एके दिवशी श्री म्हणाले की जागा घेऊन वाडा बांधिला पाहिजे. त्यावेळी श्रीच्या बोलण्याकडे मी फारसे लक्ष दिले नाही, कारण त्यावेळी वाडा किंवा एखादे घर बांधण्याची कल्पनासुद्धा माझ्या मनात येणे शक्य नव्हते, कारण माझी सांपत्तिक स्थिती त्यावेळी फार भयंकर होती असतो. त्यावर श्री फकीर बाबास म्हणाले, पहा लोक मी म्हणतो त्याकडे लक्ष न देता आपल्या फिकेरीतच राहतात. तू तरी त्या रामभाऊला विचार की तुला माझे बोलणे पटले की नाही व तू तसे करणार की नाही. त्यावेळी फकीर बाबा सर्वत्रांना विचारण्यास लागले की रामभाऊ कोण आहे. अर्थात त्यावेळी तेथे रामभाऊ नावाचा मनुष्य कोणीच नव्हता. त्यावर श्री म्हणाले, त्या विश्वनाथाला विचार. विश्वनाथ या नावाचाही तिथे कोणी नव्हता. त्यावेळी श्री माझ्याकडे हात करून म्हणाले, त्या भट्टर्याला विचार. त्यावर मी श्रीच्या चरणी मस्तक ठेवून म्हणले की ही गोष्ट मजकडून मुळीच होणे शक्य नाही. त्यावर श्री म्हणाले की जे शक्य नाही तेच मी करीन व करवूनही घेईन. तरीही मी म्हणले की हे मला अगदी शक्य नाही. त्यावर श्री म्हणाले, मी तुला मस्त पैसा देईन, पुरून उरेल इतका देईन, मनमुराद भरके देऊंगा. मी तुला वगैरे घेऊन ठेविल्या आहेत, तू हो म्हण. त्यावर मी श्रीचरणी मस्तक ठेवून म्हणालो की आपण असता व असा आपला आशीर्वाद असता आता मी कधी भिणार नाही, परंतु आपणच हे सर्व केले पाहिजे, कारण आपण सर्व जाणतच आहात. त्यावर बाबा म्हणाले, अल्ला मालिक है. व पुढे मला श्रीने खिशात हात घालून मूठभर पैसे दिले. त्या सुमारे 6 आण्याच्या दिडक्या होत्या. त्या मी घेत नव्हतो, तरी त्यांनी ठेव असू दे, आपल्याला पाहिजे आहेत असे म्हणले व माझ्या बंधूस 2 ढवू दिले. त्यावेळी आमच्या मातोश्रीच्या मनात नाशिकास जावयाचे होते. परवानगी विचारता मी म्हणत, जाऊ 2 प्रहरी असे करून मला त्यावेळी श्रीने 11 दिवस ठेवून घेतले व नंतर नाशिकास जाण्याची परवानगी दिली. तीही अशी, 1 दिवस जावे, दुसरे दिवशी राहावे व तिसरे दिवशी घरी चालते व्हावे. परंतु मातोश्रीच्या तीर्थविधी संबंधाने बाबा काही बोलले नाहीत. त्याप्रमाणे दुसरे दिवशी सकाळी श्रीची आज्ञा घ्यावयास गेलो. त्यावेळी मला आनंदाने आज्ञा व उदी व प्रसाद दिला. नंतर आमच्या मातोश्री वगैरे सर्व मंडळी आज्ञा मागावयास गेली. त्यांना म्हणाले, त्याला सांगा की उपाशी जाऊ नये, जेवून खाऊन आनंदाने जावे. त्याप्रमाणे त्या मंडळीने
मला सांगितल्यावरून मी पुन्हा गाडीतून सर्व सामान बाहेर काढून जेवणाच्या तयारीस लागलो. नंतर श्रीची आरती वगैरे आटोपल्यावर आई बाबास म्हणाल्या, बाबा आपली नजर लेकरावर असावी. बाबा म्हणाले, आई मी माझा भाऊ एक सोडून 1000 कोसावर असला तरी त्याला विसरणार नाही व त्याला टाकून मी एवढीही खात नाही व खाणार नाही. अल्ला है, तू कुठे त्याला वाढविलेस? मी लहान होतो तेव्हापासूनच त्याचे मागे पुढे असतो. जाव, अल्ला अच्छा करेगा, मनमुराद देगा, फिकीर करू नको. नंतर आम्ही नाशिकास आलो. दामोदर पराशरे यांचा घरी उतरलो. त्यांनी आमची तरतूज फार चांगल्या रीतीने ठेवली. तो दिवस भाद्रपद शुक 3चा होता व संध्याकाळी मातोश्रीस सांगितले की तीर्थविधी करणे असले तर करून घ्या. उद्या करू, आज श्री गणपती उत्सवाची गर्दी आहे असे त्यांनी म्हणले. मातोश्रीचा बेत झाला. मला विचारले, तुम्ही तीर्थविधी करणार काय? मी म्हणले नाही, कारण श्रीची आज्ञा नव्हती. तरी आपल्याला करणेच असल्यास माझ्या धाकट्या भावाकडून करवा असे मी म्हणले व तसे ठरलेही. परंतु श्रीची आज्ञा नसल्यामुळे त्या आमच्या बंधूला त्याच दिवशी इतका ताप आला व तो इतका चेत होऊन पडला की त्याला सूर्योदय व सूर्यास्ताचे भानही राहिले नाही. यामुळे मातोश्री वगैरे फारच घाबरली व त्यांनी त्याला घरी आणण्याचा बेत केला. दामोदर पराशरे हे फारच घाबरले व त्यांनी मला सांगितले की आपण आताच घरी जा गाडी आहे. मी सांगितले, मला आज राहण्याबद्दलची श्रीची आज्ञा आहे. मी आज जाणार नाही व उद्या तुम्ही राहा म्हणले तरी मी राहणार नाही. व त्याप्रमाणे सर्व मंडळी राहिलो व ते पराशरे ही तेथेच रात्रीस वस्तीस राहिले, कारण बंधूचा ताप फारच वाढला. तरी पण तोच पहाटेस 4 वाजता मला हाक मारीत उठला व तहान फारच लागली आहे, तरी काही प्यावयास द्या असे म्हणाला. तेव्हा श्रीची उदी चहात टाकून मी त्याला दिली व तो शौचास गेला व त्याला इतकी हुशारी वाटली की त्याने व नंतर सर्वांनी निघण्याची तयारी केली. त्यावेळी त्याने गाडीतून जावे म्हणून सर्वांनी पुष्कळ आग्रह केला. तो त्याने न मानिता ट्रॉमपर्यंत पायनेच आला व नंतर ट्रामेन स्टेशनावर येऊन गाडी आली. तीत बसून सर्वजण घरी आलो. तेथेही त्याने गरम पाण्याचे स्नान न करिता थंड पाण्याचेच केले व पुन्हा पूर्वीप्रमाणे ताजा वाना झाला. त्याच दिवशी श्री गंगापूजन केले. त्यावेळी आमच्या कुटुंबाने सर्व स्वयंपाक केला. 2 वेळेची जेवणे झाली. रात्री सर्व झोपी गेलो. रात्री सुमारे 3च्या सुमारास माझ्या कुटुंबाला जुलाब व उलट्या होऊ लागल्या. सकाळी 8-9 वाजेपर्यंत हात पाय गार पडून निचेष्ट पडले. डॉक्टराला आणले. ते म्हणाले, ही 1-2 तासाची सो 3 आहे, कारण श्री सोश्रा थंड पडू लागला. सकाळी मी तिच्या सोन्याच्या बांगड्या घडण्याकरिता शेजारी सोनाराकडेच सकाळपासून होतो. त्यावेळी मातोश्री वगैरे सर्व रडू लागली व मला भावाने बोलवून आणवले. त्यावेळी तो पुढे आला व मी मागाहून आलो. त्यावेळी श्री दत्त मंदिरीच्या समोर श्री उभे आहेत. हातात झोळी व सटका आहे व मला म्हणाले की घाबरू नकोस, उदी दे, घटका तो 2 घटकांनी बरी होईल. मी आहे व मी घरी येऊन त्याप्रमाणे अर्धा शेर पाणी घेऊन त्यात श्रीची उदी घातली. त्यावेळी सर्व आड आली की अशा वेळी थंड पाणी देऊ नको. परंतु मी कुणाचे न ऐकता तिची दात खिली उघडून हळूहळू ते उदी घातलेले सर्व पाणी तिला पाजले व तलास राहिलेली उदी सर्वांगास फासली व अंगावर पांघरून ठेवले. सर्व मंडळा रडत बसली. मी स्नान करून श्रीची पूजा करून नैवेद्य दाखवून जेवलो व नंतर बाहेर येतो तो पुन्हा डॉक्टर आले. त्यांनी तिला पाहिले व म्हणाले, आता अंगास गरमी येत चालली
असून नाडीही बरी आहे. आता हिला मी दुसरे औषध देतो. मला विचारले की हिला तू काय दिले? मी म्हणालो की श्रीच्या उदीशिवाय काही दिले नाही. पुढे सुमारे 1 महिन्याचे बांद्रे येथे थोडी जागा घेण्याबद्दल मला माझे एका स्नेहाने आग्रह केला. त्यावेळी मजजवळ काही नव्हते, परंतु श्री समर्थीलीला अगाध. मी ताबडतोब माझ्या स्नेहास पैशाबद्दल विनंती केली की मला जागा घेण्यास पैसे पाहिजेत. त्यावेळी त्यांनी मला काही न विचारता जागेला लागणारी रक्कम ताबडतोब मजपुढे ठेवली. त्यावेळी मी त्यास विचारले, तुला कागद लिहून देऊ का? तो म्हणाला, काही गरज नाही, अगोदर तुझे काम उरकून घे, पैसे सावकाश येतील तेव्हा मी ती रक्कम घेऊन घरी येऊन दुसरे दिवशी जागेसंबंधी नक्की करून रजिस्टर खत वगैरे नोंदवून जागा कब्जात घेतली. एवढे जरी झाले तरी वाडा बांधणे मला अशक्यच होते, म्हणून मी स्वस्थ राहिलो. त्यावर मी पुष्कळदा शिर्डीस गेलो. प्रत्येक वेळी श्रीने वाडा बांधण्याबद्दल मला सांगावे. 1912च्या नाताळात मी शिर्डीत गेलो. त्यावेळी नानासाहेब चांदोरकर व श्री हरी सीताराम दीक्षित वगैरे बरीच मंडळी शिर्डीत श्रीदर्शन घेतल्यावर श्री म्हणाले, हा भाऊ मी सांगतो ते ऐकत नाही, माणूस बोलत का हैवान बोलत? तेव्हा नानासाहेबांनी विचारले, काय बाबांनी तुम्हाला काय सांगितले आहे? त्यावेळी मी त्यांना या वाड्याबद्दल सविस्तर हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी श्री बाबा सांगितले की हे काम त्यांच्या शक्तीच्या अगदी बाहेरच आहे. तेव्हा त्यांनी काय करावे हे आम्हाला सांगा. आपली आज्ञा असल्यास आम्ही त्याला वाडा बांधून देतो. श्री म्हणाले की नाना, माझा भाऊ अगदी वेडा आहे. त्याला लोकांनी फार तळून काढले आहे, तरी तो कोणाला अवोचे अरे म्हणत नाही. मी कोठवर पाहू, माझ्या सरकारात त्याचा पैका पुष्कळ आहे, तो मी त्याला देणार आहे. हा ऐकत नाही, तरी त्यांनी कोणाजवळ मागू नये, मीच त्याला देईन. त्यांनी माझेच ऐकावे. तरी देखील मी स्वस्थ बसलो, कारण इलाज नाही. त्यावर पुन्हा मी श्रीच्या उरसास गेलो. त्यावेळी तर मला बरीच मेजवानी दिली, ती मला हयातभर पुरणार आहे. मी व नांदेडकर गणपतराव वकील हे श्रीच्या पायरीपाशी पहारा करीत असता श्रीची तब्येत एकाएकी गेली. निदान एकाएकी काय झाले असेल ते असो असे मला वाटले. त्यावेळी श्रीच्या उरसास सुमारे 20,000 लोक असावे असा माझा अंदाज होता, कारण शिवेच्या ओढ्यापळीकडे व राहत्याच्या बाजूलाही पहिल्या ओढ्यापळीकडे पर्यंत माणसे गच्च होती. थाली फेकल्यास खाली पडली नसती व ही सर्वत्र मंडळी श्रीच्या दर्शनाची अपेक्षा करीत होती. त्यावेळी आम्ही थोडी मंडळी दर्शनास जाऊ देत असो. माणसे जात येत होतीत. असे असताना श्रीने एकाएकी नरसिंह रूप धारण करून ते जे उठले ते माझ्या जवळ येऊन माझ्या अंगावर माणसे घालतो, मला मशिदीत बसू देत नाही व चावडीतही बसू देत नाही असे म्हणून माझे नाक धरून व दुसरे हातात चटका घेऊन मला हाताने लोटीत व तोंडाने म्हणत की काढ माणस बाहेर व मी हैवान आहे का, माणूस आहे ते तुला दाखवितो. याप्रमाणे आम्ही माणसे बाहेर घालवित होतो व ती पळण्यास लागली होती. परंतु माझ्या पाठीमागची गर्दी कमी होईपर्यंत मला चुळीपाशी आणले व तेथून विटकारी उचलून मला शिव्यांच्या म्हणजे आशीर्वाद पुष्पवृष्टीची सुरुवात केली व माझ्या पाठीमागे वैशीपर्यंत धावत आले. मी पळू लागलो. तो चुळीजवळ भीतीपाशी उभे राहून अंदुवाण्याच्या दरवाजावर दगड फेकू लागले. मला तोंडाने म्हणाले, तू पळतोस कुठे? तुला पळण्यासाठी आणला नाही. तुला या माझ्या मशिदीत माझ्या हाताने गाडीन. पाणी मागू द्यायचा नाही, याद राख. मी तुला सोडितो काय? दुसरे दिवशी पुन्हा नेहमीप्रमाणे आम्ही पायरीपाशी उभे राहून मंडळीची व्यवस्था करीत होतो. त्यावेळी श्री आनंदित होते,
पण पुढे त्या संध्याकाळी पुन्हा माझवर रागावलेत ते असे की पंडित असे आम्ही दोघे इसम घाटेकरिता नेलेले तिचे व्राकेट बसविण्याकरिता आम्ही दोघे जण आढ्यावर उभे राहून पूर्वी घातलेली पहार काढून ते वळवीत होतो. त्यावेळी श्रीची संध्याकाळची फेरी होऊन ते परत येत होते. त्यावेळी बाहेरील मंडळीने घाट बांधलेला दोर सोडून श्री मारतील म्हणून ते पळाले. आम्ही दोघे जणच वर ते घाटेचे वजन सांभाळून राहिलो होतो, परंतु ते वजन फारच असल्या कारणाने भार सोसणे अगदी असहाय झाले होते. तथापि आमची नाईलाज होता. सोडतो तर दोघेही मरतो करिता मोठ्या काळजीत मी श्रीचे ध्यान करीत होतो. व आता तुम्ही सांभाळा म्हणून धावा कळा इतक्यात श्री पुढे चावडीपर्यंत न जाता एकदम आत शिरले व तेथे जवळ येऊन खांबास हात धरून पोरे मरतात असे म्हणून वर पाहू लागले व या पळता कशाला पोरे मरतात तरी देखील कोणी जल्दीने येत नाही असे म्हणाले. मग श्रीने काय केले ते त्याचे ते जाणोत, परंतु आम्हाला दोघांनाही तो ब्रोकेटाचा दांडा घालता येऊन मग आमच्यावरचा भार अगदी नाहीचा झाला. नंतर त्याची चूक वगैरे घालून आम्ही स्वस्थ झालो तरी देखील श्री तेथेच एकसारखेच त्या माझ्याकडेच पाहत होते. नंतर आम्हाला फारच भीती वाटू लागली की जर खाली उतरलो तर श्री मारतील, परंतु वरही उभे राहवत नव्हते. मग मनाचा निश्चय करून घाट वाजवून खाली उतरलो व लगेच श्रीच्या चरणी नमस्कार घातला. त्यावेळी पहिल्याने फारच रागावले व म्हणाले की आपण वेड्यासारखे करू नये. आता दोघेही मेले असते. लोक पळाले. चराट सोडून मी कुठवर तुला सांभाळू. अपना गरीबों का वाली अल्लाह है. अल्लाह से कोई नहीं जा. आता वाड्यात बसून राय. कुठे जाऊ नकोस. वाड्यात गेलो तो चावडी झाल्यावर माझे डोके दुखू लागले ते इतके की माझ्याने सोसवेना. मात्र आम्ही त्या दिवशी श्री राधाकृष्ण आईस बाबा भाकरी देत असत. त्यातील काही तुकडे राहिलेले ते साफ करून कुटून त्यात मिरपूड वगैरे घालून शिजविले व थोडी चण्याची डाळ उसळ ही केली होती. ती चावडी आटोपल्यावर सर्वत्र मंडळी चावडीत बसवून त्यांना तेथे खाण्यास देत होतो व त्यातलाच नैवेद्य एका ताटात घालून मी श्रीज तेथेच चावडीत ताट व पाण्याचा खुजा वगैरे घेऊन गेलो. यावेळी श्री मजवर फार रागवून मजवर नित्याची पुष्पवृष्टी करू लागले. तरी मी ते ताट वगैरे तसेच न भीता श्रीच्या उशापाशी आरशाजवळ ठेवले. त्यावर श्री चेवळास माझी बरोबरी करतो याद राख. तुला दावितो मी आखी रात निजू देत नाही. चावडीत मी बसून देत नाही व मशिदीत बसून देत नाही. हे घेऊन जाय, नाही तर मी फेकून देईन. मी म्हणालो, बाबा तो आपला नैवेद्य घ्या, मग मंडळी घेतील. ते म्हणाले, तू खाय, मंडळीला खाऊ घाल, मला नको, त्रास देव. मी म्हणालो, बाबा आपण सकाळी खाल ना. ते म्हणाले, आता घेऊन जाय, सकाळचे सकाळी पाहून घेऊ, मंडळींना सर्वांना घाल तू खाय. मग ती ते ताट नेऊन कपाटात झाकून ठेवले व सकाळी श्री राधाकृष्ण आईने ते न्याहाराच्या वेळी मजकडून नेविले ते मशिदीत नेले, कारण मला डोकेदुखीमुळे अगदी चैन पडत नव्हते. त्यावेळी फकीर बाबा श्रीस म्हणाले, मालिक पुरंदर तो रात में बहुत रोता है, उसका सिर बहुत दुखता है, कुछ निगाह करो. गरीब बेचारा आखा दिन रात मरते हैं, कुछ धूप नए देखता, रात को सोता न कुछ कर देता. उसको ये इतना बीमार
करना नहीं। बाबा म्हणाले, उसको बहुत उत आया है, मेरे अंगली डालता, मेरे को चावड़ी में नहीं बैठने देता, मस्जिद में नहीं बैठने देता। फ़कीर बाबा म्हणाले, तो कि मालिक वो आपने वास्ते सारा रात दिन मरता, उसको कुछ भी देवा देव. बाबा म्हणाले, अल्लाह अच्छा करेगा, परंतु डोके दुखणे राहिले नाही. मग काकासाहेब माधवरावांना म्हणाले, माधवराव, पुरंदराच्या डोक्याला काही औषध करा, ते रात्रंदिवस एकसारखे रडतात, हे बरे का? त्यावेळी माधवरावांनी काही औषध केले, तेव्हा तर डोक्याने मला फारच जाच दिला, फारच बेमार होत झालो. इतक्यात काकासाहेब श्रीकडून परत आल्यावर मला विचारू लागले की काय कमी आहे की नाही. तेव्हा मी म्हणालो, पहिल्यापेक्षा जास्त आहे. मग ते हसत हसत म्हणाले, आता श्री बाबाच काही करतील ते पाहू, चला थोड्या वेळाने आपण बाबाकडे जाऊ, त्यांना विचार म्हणजे बरे होईल. त्याप्रमाणे आम्ही थोड्या वेळाने श्रीकडेच गेलो. त्यावेळी त्यांनीही बाबांना सांगितले. बापूसाहेब जोग व फकीर बाबाही फार सांगू लागले, परंतु श्रीने मला तेथे बसू दिलं नाही. बसण्यास पाहतो तो सटका ध्याव्यास उठले व नित्याची पुष्टवृष्टी करू लागले. मग मी त्याचाच श्री राधाकृष्ण आईसकडे गेलो. त्यांनाही फार वाईट वाटले व त्या माझे डोकीवर कोल्ड वॉटरच्या घड्या वगैरे ठेवू लागल्या. कोल्ड वॉटरच्या घड्या वगैरे ठेवू लागल्या, परंतु आराम म्हणू काही नाही, जास्तच होऊ लागले. मग तिथेच रडत पडून राहिलो. तो तसाच 6 दिवस तेथेच होतो, परंतु ते माझे डोके दुखणे कमी झाले नाही. पुढे मला घरी जाण्यास परवानगी दिली व 1-2 दिवसांनी अल्लाह अच्छा करेगा असे म्हणाले व उदी व वरद हस्त शिरी ठेवून वाडा लवकर बांध, मला यावयाचे आहे असे म्हणाले. तसाच मी निघालो. माझे डोके दुखणे घर हे अपूर्ण आहे. पुढे अंक 4, 5, पान 179.